हॉटेल लज्जत मटन भाकरीचा पिंपळगाव येथे भव्य शुभारंभ करण्यात आलाय। खवय्यांसाठी प्रसिद्ध झालेल्या पिंपळगाव बसवंत शहरातील पाचोरे फाटा या ठिकाणी लज्जत मटन भाकरी या हॉटेलचा शुभारंभ दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्करराव भगरे यांच्या हस्ते रविवारी करण्यात आलाय। तुमच्या जिभेला द्या चव आणि पोटाला द्या आनंद हे ब्रीद वाक्य घेऊन हॉटेल लज्जत मटन भाकरी यांची ही तिसरी शाखा पिंपळगाव शहरात रविवारपासून सुरू झाली आहे। या हॉटेलचा शुभारंभ प्रसंगी पिंपळगावचे माजी सरपंच भास्करराव बनकर, तानाजीराव बनकर, ॲडव्होकेट वैभव शेटे, राष्ट्रवादीचे राजेंद्र डोखळे, लासलगाव बाजार समितीचे DK जगताप, जगदीश होळकर, जिल्हा नेते दत्तात्रय पाटील, महेश पाटील, अनिल हेकरे, शंकर ठक्कर, जय रिटेक, अनिल हेकरे, शंकर ठक्कर, संजय डागा यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। हॉटेल लज्जत मटन भाकरीचे संचालक रफिक पिंजारी आणि शाहरुख पिंजारी यांच्या 2 शाखा वणी येथे सुरू असून त्यांना मिळालेल्या प्रतिसादामुळे या तिसऱ्या शाखेचा शुभारंभ पिंपळगाव बसवंत येथील पाचोरे फाट्यावर करण्यात आलाय। यावेळेस या हॉटेलला शुभेच्छा देताना भास्करराव भगरे म्हणाले की कुठल्याही व्यवसायामध्ये ग्राहकांना उत्तम गुणवत्ता आणि सर्व्हिस देणे ही काळाची गरज आहे। त्यामुळे हॉटेल व्यवसायामध्ये ग्राहकाला चांगली चव देण्यात यशस्वी झाले तर आपला व्यवसाय अधिक उंचीवर जाणार, त्यामुळे याची हॉटेलच्या संचालकांनी काळजी घ्यावी। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ॲडव्होकेट गीतेश बनकर यांनी केलंय। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गौरव बनकर आणि पिंजारी परिवार यांनी मेहनत घेतली आहे। न्यूज पॉइंट मराठी, पिंपळगाव बसवंत। सर्वच या निमित्ताने उपस्थित सर्वच मान्यवर, आज या हॉटेलचं उद्घाटन आपल्या सगळ्यांच्या साक्षीने झालं मी असं जाहीर करतो। आणि तात्यांच्या बाबतीत राजाभाऊ सांगत होते, DK नाना सांगत होते किंवा सगळेच आपण बघतोय की तात्या हे संपूर्ण भारतभर फिरताना किंवा जिथे जातील एक चांगली गोष्ट म्हणजे जसं नाना बोलले की पाचोरे फाट्याची ओळख जर असेल तर ती तात्यांनी केली, कारण इथे हॉटेल रंगत सुरू केलं आणि मग करत करत रंगत लॉन्स असेल, त्याचबरोबर करिंग हॉटेल असेल, साधना मिसळ असेल किंवा आज हॉटेल लज्जत मटन भाकरी याचा शुभारंभ या ठिकाणी होतोय। म्हणजे जे चांगलं आहे ते आपल्या भागामध्ये आणून आपल्या लोकांची सेवा कशी चांगल्या पद्धतीने करता येईल हा प्रयत्न तात्यांचा सातत्याने आहे आणि त्याला साथ देण्याचं काम ॲडव्होकेट गीतेश किंवा गौरव हे दोघंही खूप चांगल्या पद्धतीने करताय। मी पिंजारी बंधूंना या निमित्ताने विनंती करेन की तात्यांनी किंवा या सगळ्याच परिवारांनी आपल्याला हे दालन उपलब्ध करून दिलं। जसं नानांनी सांगितलं की आपल्याला प्रसिद्धीची गरज नाही, खवय्ये हेच आपल्या प्रसिद्धी करणारे आहे। जसं वणीला सेवा देतात एकदा चाकण्याची संधी मिळाली होती, म्हणजे आम्हालाही इथं येऊन बसता येईल अशा पद्धतीने चांगली चव जर तुम्ही दिली तर नक्कीच रांगा लागतील। त्याचं उदाहरणही ते काकाच्या मळ्याचं असेल किंवा असे अनेक हॉटेल्स आहेत की तिथं लोक स्वतःहून जातात आणि ती चव चाखण्याचा आनंद घेतात आणि ही लज्जत आपण सगळ्यांना चाखण्याची संधी आपण द्याल अशा प्रकारच्या शुभेच्छा या निमित्ताने देतो। मी परत एकदा या बनकर परिवाराला, पिंजारी परिवाराला आपल्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो। तर मी सांगत होतो की या दोन्ही बंधूंनी इथे सुरू केलेला व्यवसाय जर नजर फिरवते यातले 50% राजा व्हेजिटेरियन आहे, तरी पण काही संकोच असतो आपण व्हेजिटेरियन या शाखेला उलटण्याला कसं जायचं, पण काही मित्र प्रेमापोटी आहेत, असे अनेक मित्र प्रेमापोटी आले आणि आपण सर्व इथे उपस्थित आले त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं बनकर परिवाराचं सहर्ष स्वागत करतो आणि पिंजारी बंधूंना मी शुभेच्छा देतो। शुभेच्छा अशाच अर्थाने की इथे तुम्ही आला, तुम्हाला पार्किंगचा प्रॉब्लेम नाही, किंबहुना काही ठिकाणी कसं असतं माहिती आहे का, काही लोक येतात ड्रिंक झाल्यावर का बिल देत नाही, ती भीती तुम्हाला इथे नाही, कधी हिंमतच होणार नाही इथून बिल देता जायची। हा तुम्हाला मोठा सपोर्ट आहे आणि या सपोर्टचा फायदा आहे आणि चांगला व्यवसाय करा एवढ्याच मी सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। लज्जत या हॉटेलचं उद्घाटन या ठिकाणी झालं। निश्चितपणे तात्यांनी त्यांच्या आयुष्यात सगळ्या खवय्यांची खूप सेवा केलेली आहे
प्रत्येक माणसाला जे जे आवडत ते देण्याचा प्रयत्न या ठिकाणी या रंगाच्या आवारामध्ये देण्याचा प्रयत्न केला. आजपर्यंत तुमच्या सर्वांच्या सहकार्याने प्रत्येक व्यवसाय त्यांचा अत्यंत चांगल्या पद्धतीने भरभराटीने या ठिकाणी चालला. निश्चितपणे येथील पुढच्या काळात या लज्जतच्या माध्यमातून सर्वांना चांगल्या पद्धतीचे जेवण या ठिकाणी मिळेल, चांगल्या पद्धतीचा आनंद या ठिकाणी मिळेल अशा मनपूर्वक शुभेच्छा या ठिकाणी देतो. सगळ्या व्यवस्थित पद्धतीने या ठिकाणी चालू आहे. तीच जबाबदारी या ठिकाणी तुम्ही दिली तर मला वाटतं की आजच्या तीच शेवटपर्यंत माऊथ पब्लिसिटी, त्याला काय मोठं फंक्शन करायची गरज नाही, 2,000 लोक बोलवायची गरज नाहीये. एकाला कळायला का तो त्याला सांगत तुम्हाला गाड्या लावायला जागा राहणार नाही. इथपर्यंत परिस्थिती तयार आहे आणि ती हो ही आमची सर्वांची त्या ठिकाणी शुभेच्छा आहे. त्या तुमच्या हॉटेलला मी माझ्या कुटुंबियाच्या वतीनं, लासलगाव बाजार समितीच्या वतीनं, आमच्या सर्वांच्याच वतीनं या ठिकाणी परिसराच्या वतीनं तुम्हाला हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि हा व्यवसाय अत्यंत चांगल्या पद्धतीने चालू हीच मनोकामना करतो आणि थांबतो. आणि हितेशचं खरंच या ठिकाणी मी कौतुक करतो की नवीन कल्पक गोष्टी तो पिंपळगाव आणि या हायवेवरच्या लोकांसाठी देत असतो. नाशिकमध्ये देखील त्याचे अनेक व्यवसाय आहेत आणि निश्चितच त्याला त्याच्या मित्रांची या ठिकाणी नेहमी साथ लाभलेली आहे. मी फार काही वेळ घेणार नाही. हितेश, तुला आणि बरोबर कुटुंबियांना आणि मित्रही साहेब तुम्हाला देखील मी या ठिकाणी माझ्या परिवारातर्फे, आमच्या वकील संघातर्फे आणि समस्त माझ्या मित्र परिवारातर्फे शुभेच्छा देतो. धन्यवाद. सगळ्यांनी या आणि सगळ्यांना खूप चांगलं जेवण आम्ही देऊ, खूप चांगली क्वालिटी देऊ आणि नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न करतोय जे पिंपळगावमध्ये नाहीये. तर सगळ्यांनी यावं, इथं एकदा व्हिजिट करा आणि आमच्या इथली टेस्ट घ्या. नक्कीच काहीतरी नवीन तुम्हाला खायला भेटेल. सर्वात प्रथम दिंडोरी लोकसभेचे लोकप्रिय खासदार आदरणीय आमचे मार्गदर्शक श्री भास्करराव बगरे सर यांच्या हस्ते आज लज्जत मटन भाकरीचं ओपनिंग झालेलं आहे असं मी जाहीर करतो. लज्जत मटन भाकरीच्या संदर्भात सांगायचं झालं तर त्यांचे ऑलरेडी 2 शाखा वणी रोडला आहे आणि ही ती आज 3री शाखा आपण पिंपळगाव पाचोरे वणी फाटा इथं आज चालू केलेली आहे. सर्वात प्रथम लज्जत मटन भाकरीच्या संदर्भात विशेष म्हणजे जे मटन भाकरीच्या संदर्भात ज्यांना खूप आवड आहे नॉनव्हेज खायच्या संदर्भात त्यांनी इथं येऊन नक्कीच भेट दिली पाहिजे आणि आस्वाद घेतला पाहिजे. नॉनव्हेज लवर्स खूप आहेत. लोकांना आज क्वालिटी, सर्व्हिस आणि स्वच्छता या गोष्टीतच सगळ्या गोष्टी जे काही हॉटेल परिसरमध्ये जे काही असतं तर या 3 ते 4 गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्यामुळे मी सर्वांना आव्हान करेल, खास करून जे नॉनव्हेज लवर्स आहेत त्यांनी येऊन नक्कीच इथं भेट दिली पाहिजे आणि टेस्ट घेतली पाहिजे. थँक्यू. विशेष करून फॅमिली रेस्टॉरंट आहे हे, म्हणजे अल्कोहोल नाही, नो बार. सर्वांनी, लेडीज आणि जेंट्स सर्वांनी इथे येऊन आनंद घेतला पाहिजे. हे स्पेशली त्याच्यासाठीच आपण ही शाखा ओपन केलेली आहे. थँक्यू.